कन्यादान। अरे नवीन सुनबाई येणार आहे ना, तिच्या हातचा असा फक्कड चहा प्यायला मिळेल तुला आता रोज। काय मस्त चहा बनवते माहितीये गायत्री। ए नाही पण खरंच 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 तिला फुल मार्क्स आहेत हा। छान संस्कार केले तुम्हा वेनीन तिच्यावर। आणि तिचा किचन मधला वावर तर असा होता जणू काही रोज जेवण बनवते किचन मध्ये। माझ्या परीक्षेत ना अजय ती नुसती पास नाही झाली, मेरिट मध्ये आली। मग काय म्हणाला माहितीये, मला म्हणतो दिल धडकने दो। मी म्हटलं ए शाण्या, माझा दिल तर धडकतच असतो, पण आता जास्त बोललास ना तर एक अशी देईन की तुझाच दिल धडकायचा बंद होईल। मग काय अगो असला पळाला ना तो। अरे वा अनु, म्हणजे डायरेक्ट हाणामारी। ऑब्विसली यार, असला डोक्यात गेला ना तो माझ्या। करेक्ट वागलीस तू, जे झालं ते योग्यच होतं। ओके, परत नादी नाही लागणार तुझ्या तो। गायत्री तुला काय वाटतं? काय खयालो में हा? काय झालं गायत्री, कार्तिकची आठवण येते का? की काहीतरी वेगळंच आठवतंय? समथिंग रोमॅन्टिक? अरे यार, तुम्हाला प्रत्येक वेळेला चेष्टा कशी सुचते? माणसाला रोमॅन्स शिवाय बऱ्याच भानगडी असतात। भानगडी? भानगडी आय मीन गोष्टी असतात। गायत्री काय झालंय? काका काही म्हणाले का? काही म्हणाले नाहीयेत, पण म्हणणार आहेत। काय माहित नाही, पण गेले 15 दिवस कार्तिक आमच्या घरी राहतोय ना, आणि बाबा त्याची जी परीक्षा घेतात त्याचा निकाल देतो म्हणालेत आज। ओ सो स्वयंवराची मेगा फायनल आहे तर आज। मैत्रेयी मला टेन्शन आलंय। ए पण गायत्री, तुला काय वाटतं ग, कार्तिक फायनल मारेल? मला काहीच अंदाज नाही। दिसतच आहे चेहऱ्यावरून, तुला फक्त टेन्शन आलंय। ऍज युजल। अगं हो, पण हे स्वाभाविक आहे ना। म्हणजे आज काका काय ठरवणार ह्यावर तिचं आणि कार्तिकचं संपूर्ण आयुष्य डिपेंड आहे। ए पिऊ प्लीज हा लिसन गायत्री, हे बघ काकांच्या निर्णयावर तू अवलंबून राहणार नाहीयेस, ओके? म्हणजे हे बघ, तू काहीतरी विचार केला असशील ना। म्हणजे समजा हा असं होईलच असं नाही, पण काकांनी कार्तिकला नापास केलं तर काय करणारस तू? मग काय, संपलं सगळं। लिसन गायत्री, लोकांना जर घरातून लग्नाबिग्नाला विरोध झाला ना तर ते जनरली एक सोपा मार्ग निवडतात।
पळून जाण्याचा. अनु, गायत्री सिरियसली तू काही विचार केलास का त्याबद्दल? मैत्रेयी, मी स्वप्नातही असा विचार करू शकत नाही, तुम्हाला चांगलंच माहितीये. अगं पण तुला तसं वाटत होतं, कारण तेव्हा तुझं कोणावरही प्रेम नव्हतं. पण आता गोष्ट बदलली आहे ना गायत्री. म्हणजे आता तुला माहितीये की जर असं एखादं पाऊल तुला उचलावं लागलं तर ते कोणाबरोबर उचलायचंय. हे बघ, आता जे काही पाऊल उचलायचं असेल ना, ते माझे बाबा उचलते. अँड यू जस्ट प्रे की ते जे काही पाऊल उचलतील ते तुझ्या मनासारखं असेल. गायत्री, अगं चल चल बाळा. नाही बाबा, मला भीती वाटते. भीती वाटायला काय झालं? मी आहे की तुझ्या बरोबर. ये माझा हात धर. नाही बाबा, मला कडेवर घ्या. गायत्री, नाही, मला कडेवर. काय रे बाबा. हा, कशी आहे ना आमची भित्री भागूबाई? आता ठीक आहे? आता नाही ना घाबरत? नाही, आता भीती पळून गेली. दिसते वाटतं तुला आता पळताना. हे बघू मा, लग्नाचा विषय सुद्धा काढू नकोस. एवढी काय मोठी झालेली नाहीये मुलगी आपली, आणि आपण काय 70च्या दशकात नाही आहोत शिक्षण संपता क्षणीच मुलीचं लग्न लावून द्यायला. म्हणजे गायत्रीला मागणी घालायला येणार आहेत ते? नाही नाही नाही, म्हणजे अगदी तसं नाही, पण आणि त्या मुलाचं आणि गायत्रीचं काय प्रेम प्रकरण वगैरे चालू आहे का? म्हणजे मला असं कळलंय की तुम्ही आमच्या गायत्रीला मागणी घालण्यासाठी इथे आलेले आहात. तुला कार्तिक आवडतो का? बाबा, मी तुम्हाला सांगितलंय, माझं असं काहीच नाहीये. तुम्ही म्हणाल तसं. त्याला माझी मुलगी आवडते, माझ्याही मुलीला तो आवडतो. म्हणजे आता तिच्याशी मी जेव्हा बोललो तेव्हा मला असं लक्षात आलं. पण म्हणून असं कुठलीही शहानिशा न करता, विचारपूस न करता असं डायरेक्ट मी माझी मुलगी देऊन टाकू शकत नाही ना. त्याला जर माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर मला त्याची आधी नीट पारख करावी लागेल. काय? नाही म्हणजे त्यासाठी त्याला माझ्या घरात येऊन 1 महिना राहावं लागेल. म्हणजे मी घातलेली अट योग्य अयोग्य तो नंतरचा मुद्दा आहे. आधी निदान पहिला टप्पा आहे, ती मान्य तरी करू दे. कुठे काय केलंय मान्य त्यांनी? काही नाही. 2 दिवस झाले. मी तुला सांगतो काही होत नाही, ती काही येत नाही, काही नाही. तू? येस, इट्स मी, कार्तिक राजहंस. माझ्या घरामध्ये राहणारा किंवा ज्याचा पुढे माझ्याशी किंवा माझ्या मुलीशी आयुष्यभराचा संबंध येणार आहे, तो माणूस मात्र माझ्याच विचारांचा असायला हवा. नवे ती अपेक्षा आहे माझी, आणि त्या अपेक्षेला जो उतरेल त्याच्याच गळ्यात माझी मुलगी माळ घालेल. सर, त्या धीरज इस्टेटच्या डिमोलेशनची ऑर्डर आली आहे सर. हा? धीरज इस्टेटच्या डिमोलेशनची ऑर्डर. हा, आली का ऑर्डर? हो सर. ठीक आहे. हा एरिया खूप सेन्सिटिव्ह आहे, जरा मोठी टीम घेऊन जावं लागेल आपल्याला. हो सर, मला कल्पना होतीच त्याची. मी टीम गोळा केली आहे सर, आपण लगेच निघू शकतो. गुड, ओके, निघूया. सर, तुम्ही एक 5 मिनिटांनी या.
मी सांगतो सगळ्यांना लगेच निघायचं म्हणून, आणि गाडी तयार ठेवायला सांगतो. चला सदाशिव कीर्तने. पाच मिनिटांनी या म्हणालाय. अजय, किटूचा काय फोन वगैरे आला होता तुला? किटू कशाला मला करेल फोन? काही काम होतं त्याचं माझ्याकडे? नाही तसं नाही, सकाळपासून बाहेर आहे ती, अजून घरी आली नाही म्हणून. काय? हो, तिचा काही फोन नाही, निरोप नाही, आणि आता रात्रीचं 9 वाजून गेलेत म्हणून जरा टेन्शन आलं मला. ओके ओके, तू लगेच एवढी पॅनिक कशाला होतेस? पण तसं नाही रे, एका तासाभरापूर्वी मी तिला फोन केला होता, घरी जेवायला येतेस का विचारायला. तर तिचा फोन नॉट रिचेबल होता. मग तिच्या मैत्रिणीला केलं, सियाला केला होता, तर ती म्हणाली आज कॉलेजलाच नाही आली ती. असं नसेल की दुसऱ्या कुठल्या तरी मैत्रिणी बरोबर असेल, ती सिनेमाला वगैरे गेले असतील दोघी. अरे पण एक फोन नाही का करून सांगायचं आपल्याला? हा, फोन करायला कितीचा वेळ लागतो? हो, तिच्या फोनची बॅटरी संपली असेल, पडला बिडला असेल, कुठेतरी फोन हरवला असेल. आपली मुलगी किती वेंधळी माहिती ना, बघ किती शक्यता आहेत बघ तिच्या. मैत्रिणीच्या सेलवरून फोन करता येतो ना तिला, ते सुद्धा तिने केलं नाही. आणि बॅटरी वगैरे संपली मला सांगायचंच नाही. हा, सतत बॅटरी जाते तिची, म्हणून ती काय ते पॉवर बँक घेऊन दिलीस ना तिला. बेटा, त्याचं काय घेऊन बसलीस तू? दिवसभर फोनवर टाइमपास केला की नाही की बॅटरी संपते. बँक बिंक काही शिल्लक राहत नाही. तू नको टेन्शन घेऊ सुद्धा. जाऊ दे, जाऊ दे ना, सतत प्रत्येक गोष्टीत जाऊ दे. मी तुला सांगू का अजय, म्हणून तुझ्या या स्वभावामुळे आज ही वेळ आली आपल्यावर. अजिबात आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये मुलगी. किती ॲरोगंट आहे माहितीये तुला? तिला काही पडलेली नसते समोर कोण आहे तिच्या. मग आई वडील असो, शिक्षक असो किंवा मित्रमैत्रीण असो, कोणाचीच काही पडलेली नाहीये. आणि अटरली इररिस्पॉन्सिबल, बेजबाबदार झाली आहे. घरात कोणी वाट बघतंय, फोन करून कळवावं, काळजी वाटते घरातल्यांना. just doesn't care. श्वेता, तू नको काळजी करू, येईल. गायत्री, आज कुठे ट्रॅफिक वगैरे जाम आहे का? या दोघांना किती उशीर झालाय बघ ना. काही येतील इतक्यात. बाहेर पाऊस केवढा आहे, ट्रेन लेट होतात, रस्त्यावरती केवढी गर्दी असते, आणि त्यात तुला रिक्षावाल्यांची अरेरावी माहितीये. इथे बघ बाबा आले. पाऊस पडतोय बाहेर, जरा नाही राहू दे बाहेरच. पाणी गेल्यावर मग काय आज किती उशीर झाला तुम्हाला? रे, उशीर झाला म्हणजे काय? एक अनधिकृत बांधकाम पाडायला गेलो होतो. अतिशय सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळं मला स्वतःला शेवटपर्यंत थांबावं लागलं. लोकांच्या वर सोपून नाही आता. अरे देवा, दिवसभर उभेच का मग आज? हो, दुसरं काय करणार. जवळजवळ उभाच होतो, गाडीत 2-3दा गेलो होतो बसायला. पाय दुखून आले असतील ना तुमचे? मी एक काम करते, तुमच्यासाठी गरम पाणी काढते, तुम्ही कपडे बदलून या. गरम पाण्यात पाय बुडून बसाल ना तर जरा बरं वाटेल. कल्पना चांगली आहे. बरं, हा कुठे आहे? कार्तिक नाही आला अजून? आलो आलो आलो, हे बघा आलो, वेळेत आलो, हे बघा आलो आलो, मी ठरलेल्या वेळेत आलो. आज नियम सांगणार म्हटलं, वेळेत आलो. नाही, मला वाटलं आज निकाल आहे, त्यामुळे बहुतेक तू बाहेरच्या बाहेरच पळाला असशील. छे, इरादे तो हमारे काफी बुलंद है, इरादे तो हमारे काफी बुलंद है, चट्टानों से भी टकरा जाएंगे. हे म्हणजे काय बोलतोयस ना तू? म्हणजे ही जी काय तुझी भाषा आहे, हिंसक भाषा, ही मला अजिबात आवडत नाही. मी आलो चेंज करून येतो. आणि कुठलीच गोष्ट आवडत नाही त्यांना. हात पाय तोंड धुवून घे, लगेच जेवायला बस.
ते काय बोलले माझ्याबद्दल मी यायच्या आधी? काय रे तू आता का इतकं घाबरून विचारतोयस? आत्ताच कोणीतरी म्हणाला ना की हम चट्टानों से भी टकरा जाएंगे and all, हा? अगं ते नुसतं असं बोलायचं असतं. तू काय बोलले ते सांग मला. काय बाबा काय म्हणाले ते ना? हा, बाबा असं म्हणाले हा, काय म्हणाले? ऍक्च्युली बाबा पहिले खूप चिडले होते. का चिडले होते? अरे तू वेळेवर नाही आलास ना मी वेळेतच आलो, असं काय करतेस? बरं बाबा असंही म्हणाले की मुलात काही फारसा दम नाही. तुला दम नाही? हो बघ ना आता काय करणार. एवढे कष्ट करून कमवलेली ही मेहनत आहे. हे इतकं चांगलं शरीर कमवलंय मी आणि दम नाही म्हणतात ते मुलात. नाही एक मिनिट असा हात वरती घे. काय तू मुलात दम नाही ना? त्यांना सांग त्यांच्याच घरात येऊन त्यांच्याच हॉलमध्ये त्यांच्याच मुलीला उचललाय. बोल काय बोलले ते? बाबा असं म्हणाले हा? की मुलात खूप दम आहे बस. सो सो This is what exactly I want to say. मॉम हाय. मी मॉम. येस मॉम. मॉम जस्ट होल्ड ऑन फॉर अ सेकंड. मी एक सो सॉरी, एक्सक्यूज मी. मॉम बोल. किटूचा काही फोन वगैरे आला होता तुला? किट्टूचा नाही का? नाही, ती सकाळपासून कुठे गेली काही माहिती नाहीये. फोन वगैरे सुद्धा नाही आलाय तिचा. मॉम चिल. ती कॉलेजला गेली असेल किंवा मोबाईल आउट ऑफ कव्हरेज वगैरे असेल. नाही तसं नाही, सकाळपासून कुठे गेलीये काही पत्ताच नाहीये म्हणून जरा टेन्शन होतं. तिच्या 2-3 मैत्रिणींना फोन करून विचारलं पण त्या म्हणाल्या की ती कॉलेजला सुद्धा गेली नाहीये. मॉम चिल, तू पॅनिक. कार्तिक, आर यू लिसनिंग टू मी? ती कॉलेजला जायला म्हणून बाहेर पडलीये सकाळी. काय? हो, मला खूप काळजी वाटते. तिच्या सगळ्या फ्रेंड्सना फोन करून झालाय पण ती कुणाबरोबरच नाहीये. कुठे गेलीये काही कळायला मार्ग नाहीये. खूप टेन्शन आलंय कार्तिक. मॉम तू काळजी करू नकोस, मी येतो तिकडे. ओके पोचतो लवकरच. चिल, बाय. सर मॉमचा फोन होता. किटू घरी नाहीये. ती दिवसभर काहीच कॉन्टॅक्ट नाही तिचा आणि फोन लागत नाहीये. सर मला घरी जावं लागेल. आय एम सॉरी एव्हरीवन. नाही तू असा जाऊ शकत नाहीस. बाबा, सर ती माझी बहीण आहे. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे तू असा एकटा जाऊ शकत नाहीस. अशा वेळेला कोणीतरी बरोबर असावं. मी येतो तुझ्या बरोबर. ओके सर कशाला मी बाबा मी पण तुमच्या बरोबर येते. किटू माझी कॉलेजमधली मैत्रिणी ना, आमचे बरेच कॉमन फ्रेंड्स आहेत. काही नंबर वगैरे लागला तर मदत होईल. ठीक आहे चल आलोच मी. चेंज करू. या प्लीज. काळजी करू नकोस राणी. श्वेता तू तू रडणं थांबव ना तुझं. प्लीज रडणं थांबव तुझं. मला ना काही सुचत नाही तुझ्या रडण्यामुळे. म्हणजे आपल्या किट्टूचा काही पत्ता नाहीये. ती कुठे आपल्याला माहित नाही. तू म्हणतोस रडणं का? हो मला असं नाही म्हणायचं. मला असं म्हणायचं तू असं धीर सोडू नकोस ना बाबा. त्यापेक्षा विचार करू ना. पण विचार कर ती कुठे गेली असेल. लेटेस्टली कोणाशी बोलणं झालं असेल तिचं. सगळा विचार करून झालाय अजय. सगळीकडे फोन सुद्धा करून झाले पण तरी सुद्धा तिचा काहीच पत्ता नाहीये. एक मिनिट श्वेता. मला काय म्हणायचं ती आपल्या वैजुताईकडे गेली असेल का? ती मागे एकदा गेली होती बघ तिच्याकडे परस्पर. तू फोन करून बघ ना प्लीज. बघ ना लागला. हॅलो
हा हॅलो बाजूताई, अगं अजय बोलतोय. नाही नाही, मी ठीक आहे, मी ठीक आहे. हो हो हो. अगं येते का आठवण येते, पण काय वेळच मिळत नाही. मी हो फोन कामासाठीच केला होता. मला एक सांग, आमच्या किटू काही बाय एनी चान्स तुझ्याकडे काही आली होती? तिचा फोनच लागत नाही अगं. मग काही फोन वगैरे झाला होता तुझा काही चुकून? काय म्हणते? अच्छा, नाही नाही का? हो हो, नाही अगं तिच्या एक दोन मैत्रिणींना फोन करून झालेत, विचारून झालंय, पण त्यांच्याशी तिचं काही बोलणं झालेलं नाही म्हणतात ते. हा बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पण तुला काही आलाच फोन वगैरे काही तर लगेच कळवशील मला, हा जरा प्लीज प्लीज. हा म्हणजे ओके ओके. आता काय करायचं? की तुला काही झालं तर नसेल ना अजय? अरे श्वेता, असं नाही रे, चिडू नकोस तू. आय एम सॉरी, पण वाईट वाईट विचार येतात काही मनात. नको ना, मी तेच म्हणतोय तुला, तू जरा डोकं शांत ठेव तुझं. नको असले भलते असेल ते विचार तू मनात आणू. आपलं किटू काही लहान नाही अगं, आणि बावळट तर अजिबात नाही. पण चांगली हुशार धीट मुलगी आहे ती. तोच प्रॉब्लेम आहे. धीट आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. धीटाईने काहीतरी करायला जायची आणि उगाच काहीतरी प्रसंग. काय बोलतेस तू?